नमस्कार मित्रांनो, पी-एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेती या तारखेच्या पूर्वी नावावर पाहिजे, अन्यथा आपणास या योजनेतून अपात्र केलं जाऊ शकतं. तर मित्रांनो, अनेक लाभार्थी पी-एम किसान योजनेत नवीन नोंदणी केलेली आहेत, परंतु त्यांचे जे अर्ज आहेत परंतु त्यांचे अर्ज अजून अप्रूव्ह झालेले नाहीत किंवा मंजूर झालेले नाहीत किंवा काहींचे अर्ज त्रुटीत काढण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, पी-एम किसान योजनेचे 6,000 रुपये व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 6,000 असे 12,000 रुपये पात्र लाभार्थ्यांना वार्षिक दिले जात असतात. तर मित्रांनो, तुम्ही जर पी-एम किसान योजनेसाठी नोंदणी करणार असाल किंवा यापूर्वी नोंदणी केलेली असेल, तर ही जी माहिती आहे तर ती जमीन कोणत्या तारखेच्या आधी आपल्या नावावर असणं गरजेचं आहे, तर ती माहिती आपणास आवश्यक आहे. तर ती या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तर मित्रांनो, त्यापूर्वी चॅनलवर जर पहिल्यांदा तुम्ही आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, यासाठी आपण पी-एम किसान योजनेचं हे जे ॲप आहे तर ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड म्हणजे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे व हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ओपन या बटनावर आपण क्लिक करायचं आहे. तर ओपन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे जे आहे तर ते असं पेज जे आहे तर ते या प्रकारचं ओपन होईल. तर अशा प्रकारचे जे आहे तर ते ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपण कॉर्नर मध्ये पाहू शकता 3 डॉट दिसत आहेत, तर या 3 डॉट वर क्लिक करायचं आहे. या 3 डॉट वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता स्कीम के बारे में या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे. तर आता आपण यावर क्लिक करूया. तर यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचं जे आहे तर ते पेज ओपन. तर मित्रांनो, यानंतर आपल्या समोर जे आहे तर असं काही पेज ओपन होईल. तर यामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता पात्र लाभार्थियों को लाभ हस्तांतरण के लिए यह योजना 1/12/2018 से प्रभावी होईल. या तारखेपासून ही योजना सुरू झाली. तर त्यानंतर आपण पाहूयात लाभार्थियों की पात्रता निर्धारित करने की कट ऑफ तिथी. तर मित्रांनो, ही जी कट ऑफ तिथी आहे 1/2/2019. तर यापूर्वी शेतकरी जे पी-एम किसान योजनेचा लाभ घेणार आहेत तर त्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन ही या तारखेच्या पूर्वी नावावर असणं गरजेचं आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर त्यानंतर मित्रांनो, अगले 5 वर्षों के लिए इस योजना के तहत लाभ की पात्रता के लिए कट ऑफ की तारीख में बदलाव यदि कोई हो तो केवल कैबिनेट की मंजूरी के साथ विचार किया जाएगा. म्हणजे ही जी कट ऑफ डेट आहे तर ती 5 वर्षांसाठी जी आहे तर ती यामध्ये काही बदल केला तर तो फक्त कॅबिनेटच्या जी मंजुरी आहे तर त्यातच केला जाऊ शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पी-एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांवर शेतजमीन असण्याची कट ऑफ डेट जी आहे तर ती 1/2/2019 ही इतकी ठेवण्यात आलेली आहे. तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल अशी आशा करतो व या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद.